आपण पपयाच्या एका बागेमध्ये आज आलेलो आहोत. ह्या बागेमध्ये आपलं नियोजन चालू आहे मागच्या 1.5 महिन्यापासून, जिथं आपण पपयाची ग्रोथ वाढण्यासाठी आणि सोबत हे काय आहे, काकडी यांनी काकडी एक आंतरपीक घेतलं होतं. त्याच्या वाढीसाठी आपण याची ट्रीटमेंट केलेली आहे. झाडांची वाढ चांगली झालेली आहे. पण आता आपण ह्या 15 दिवसाच्या नंतरच्या व्हिजिटमध्ये आलो तर इथं आपल्याला एका विषाणूजन्य एक आपल्याला रोग आढळतो आहे. तर याच्याविषयी आपण योगेश मस्के सरांसोबत चर्चा करून त्यांना विचारू आपण की हे कोणत्या प्रकारचा जीवाणू आहे, त्याचं कसे स्प्रेड होतो आणि काय याच्या पुढं करायचं आपल्याला. राम राम सर. राम 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 शेतकरी मित्रांनो. आज आपण शेकटा गावामध्येच श्री सिद्धेश्वर गरड यांच्या शेतात पपई आणि त्याच्यामध्ये काकडी, ऑलरेडी काकडीची शिफारस नाही आहे पपई, परंतु आपण लावलेली आहे. काकडीमुळं पण हे व्हायरसचा अटॅक वाढतो. सुरुवातीला आता जे बघतोय आपण व्हिडिओमध्ये दाखवा सर, हा जो अटॅक आहे हा विषाणूजन्य व्हायरल अटॅक आहे. याच्यामध्ये हा जो अटॅक होतो तो याला पपईमध्ये पपया मोजॅक व्हायरस असं म्हणतात. त्याचसोबत हा जो अटॅक ॲक्टिवेट होतो तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल व्हाईट फ्लायचा, पांढरी माशी जी असते ना तिचा असतो. तर याच्यावरती आपल्याला केमिकल ट्रीटमेंट करता येत नाही. हा जो अटॅक, आता हा व्हायरस थांबवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं इन्सेक्टिसाईड वापरता येणार नाही किंवा त्याला तो थांबणार नाही. मग आपल्याला याला बायोमधून काही औषधी वापरता येतील. बायोमधून भरपूरशा औषधी मार्केटमध्ये आहेत व्हायरससाठी. काही भिजवून फवारणीच्या प्रक्रियेत असतात, तर मग त्या करणं गरजेचं आहे. याचसोबत याच्यामध्ये जी आंतरपीक आहे ती टाळायला पाहिजे, कारण आता जी आंतरपीक लावलेलं आहे याच्यामुळे सुद्धा व्हाईट फ्लायचा अटॅक त्याच्यामुळे जास्त होतो. याच्यामुळे जास्त होतो काकडी पिकामुळे. आता आपण मागच्या वेळी पण व्हिडिओ सांगितलं होतं, आंतरपीक तुम्ही निवडूनच घ्यायला पाहिजे. त्याचसोबत जे रोप घेतो आपण ते पण व्यवस्थित बघून घ्यायला पाहिजे. पण आता आपली जी समस्या आहे आता, तर याच्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी अजून आपण हे ट्रॅपचा वापर वाढवला पाहिजे. ट्रॅप लावलेली का आपण अजून थोडे वाढवावं लागतील. बरीचशी व्हाईट फ्लाय तुमची ट्रॅप झालेली आहे, पण अजून संख्या वाढवणं जरुरी. प्रादुर्भाव जास्त आहे कारण तुमच्या याच्यामध्ये काकडीचं पीक आहे, बरोबर आहे. आणि हे असंच राहिलं तर मग हा प्लांट खराब व्हायला वेळ लागणार नाही, कारण हा व्हायरल आहे, संसर्गजन्य, हा पटकन सगळीकडे पसरतो. मग अशा वेळी ही झाडं उपटून टाकावं लागते जर जास्त प्रमाणात झाली. परंतु आता आहे तो प्रमाण कमी, त्याचं पर्सेंटेज 2-5% प्रत्येक याच्यात प्लॅन्टमध्ये. तर मग आपण त्याला कंट्रोल मिळवू शकतो. तर तुम्ही ट्रॅप वाढवा, पाणी नियोजित ठेवा, अन्न साठा नियोजित ठेवा, आणि ट्रॅप वाढवल्यानंतर आपण याला बायोमधून याच्यावरती ट्रीटमेंट घेणार आहे. कारण इन्सेक्टिसाईडचे रिझल्ट मिळणार नाही आपल्याला याच्यावर. इन्सेक्टिसाईडचे रिझल्ट कुठल्याच औषधीनं लवकरात लवकर येणार नाही. त्यामुळे आपण बायोमधून याला थोडंसं नीम ऑइल वगैरे, त्यासोबत व्हायरससाठी वेगवेगळे प्रोडक्ट असतात मार्केटला, त्यासोबत झाडामध्ये ताकद राहिल्यानंतर अजून रोगप्रतिकार शक्ती वाढते. आंतरपिकामुळे अपटेकची सुद्धा समस्या असते आणि ते एक कारण आहे ज्याच्यामुळं आता जे झाड आहे, आता वेलावरती तुमची प्रक्रिया चालू आहे, त्याच्यावरती फळं काढणं, कळी काढणं. कारण आता काकडीला सारखी कळी येत राहते, आपण ते उत्पादन बघतो. पण मग आपलं जे मुख्य पीक आहे त्याच्यामुळं ह्या पिकामुळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाढून जातो, बरोबर आहे की नाही. मग आता हे जे पीक आहे आपलं चालू, आता हे पण याचं अन्न ग्रहण करून टाकतं झाडामधलं. आता जे पपईला देता तुम्ही ते डिवाइड होत चालतं ना, अर्ध तुमचं खिराच खाऊ लागलं, आणि खिऱ्यामध्ये आता ग्रोथ चालू आहे. पपईचं आता फक्त डेव्हलपमेंट चालू आहे, अजून पपईमध्ये कुठली कळीची याची अवस्था नाही आहे, बरोबर आहे. लॉंग टर्म पीक आहे ना, जास्त दिवसाचं पीक आहे. पण हे आर्ली जे पीक आहे आपलं याच्यामध्ये लावलेलं काकडी, आता याला आपले स्प्रे अर्जंट होणं गरजेचं आहे. याच्या अगोदर चांगले स्प्रे झालं तर गरजेचे ते पण आहे. त्याचसोबत अन्नद्रव्य पपईचं अर्ध्याच्या वर हेच खाऊन घेतं, मग या अडचणी वाढतात. त्याच्यामुळे आंतरपीक आपण योग्य घ्यायला पाहिजे, निवडून घ्यायला पाहिजे. या पिकात चालतं का नाही चालतं ते महत्त्वाचं आहे. आपण जी इंटिग्रेटेड ट्रीटमेंट केली होती त्याच्यामुळं झाडांमध्ये रोग प्रतिरोध शक्ती जी आहे ती वाढलेली आहे. झाली होती का आपली, त्यातून तुमचं झाड स्ट्रॉंग झालं. अगोदर जे आपण दिलं होतं ड्रीपद्वारे फवारण्यातून, त्यानं काय झालं, झाडामध्ये खोड पोचलं, झाड मजबूत झालं, झाडाचे जे शेंडे वगैरे निघतात ते मजबूत निघतात, झाडाची पानाची साईज पण वाढली, आणि जी प्रकाश संश्लेषण क्रिया झाडामध्ये अन्न निर्मितीची प्रक्रिया आहे ती पण चांगल्या पद्धतीत होऊ लागली. परंतु आपल्याकडं आता रोग आणायचंच साधन आपल्या बागेत आहे, बरोबर. याच्यामुळंच रोग येतात.
मग याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं. मग आपले जे प्रॉपर बाग आहे त्याला आपल्याला कुठं धक्का लागणार नाही. त्यामुळे आता काय करू आपण, याला ट्रॅप वाढू आणि बायोमधून जे आपण काय फवारलं याच्यावरती आता ती बाटली का तिथं पडलेली, आणा बरं ती. व्हायरससाठी फवारलं का? आपण बघूयात मधल्या काळामध्ये काही ट्रीटमेंट यांनी व्हायरससाठी घेतली होती. ज्यावेळी मागच्या त्यांना नाही म्हटलं होतं तरी पण ती घेतलेली आहेत. आपण बघूयात कशाची ट्रीटमेंट घेतली होती. नाही, याच्यानंतर काय ट्रीटमेंट घेतली? साफ वगैरे दिलं होतं, ठीक आहे. पपई व्हायरससाठी स्पेशल आहे का तो प्रोडक्ट? अवेर्टा हा व्हायरससाठी चालतो हा प्रोडक्ट. त्याचा डोस कितीने घेतला? 2 ml ना लिटरला? हां 40 ml. त्याने अवेर्टाचा यांनी डोस दिला आहे आणि हा व्हायरलसाठी स्पेशल आहे. आणि तसं 2 लिटर झाडांमध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे आपल्याला 1-2% झाडांवर हा व्हायरल अटॅक दिसतोय. आणि व्हायरल अटॅक एवढा स्ट्रॉंग असतो की जर झाडामध्ये ताकद नसेल तर 30-40-50% झाडं जायला टाईम लागत नाही. इथं आपलं 1-2% झाडावर झालेलं आहे, पण याच्यावर योग्य वेळेवर ट्रीटमेंट करून याला नियंत्रणामध्ये आणूयात. याला पाणी व्यवस्थित ठेवा, वापसा कंडिशनवर ठेवा. त्यासोबत हे ट्रॅप आपले अजून वाढवून घ्या. कोणते ग्लास काही नाही, ट्रॅप जे व्हाईट पांढरे पिवळे जे ट्रॅप लावलेले का त्याला वाढून घ्या. 2-2 फुटापर्यंत स्टिक लावायची आणि त्याला ते बांधून टाकायची. म्हणजे क्रॉस पद्धतीत लावायचं ते. आता तुम्ही भरपूरशा ट्रॅपला बघा ना, तुम्हाला जे व्हाईट फ्लाय ते चिटकलेले दिसतात त्याला आहेत ना, हो ते करणं गरजेचं आहे. ते मधल्या भागामध्ये ट्रॅप नाहीच जवळजवळ. इथं काही ट्रॅप आहे त्याच्यामध्ये व्हाईट फ्लाय जे आहे आपण कॅच केलेली आहे. हे बघा, पांढरे जे दिसत आहे ते व्हाईट फ्लाय याच्यामध्ये कॅच केलेली आहे. पण तरी अजूनही जास्त प्रमाणामध्ये याला कॅच करणं जरुरी आहे, नाहीतर मग या व्हायरलचं स्प्रेड होत असतो. यासोबत या खिऱ्यावरती पण स्प्रे होणं फार अर्जंट गरजेचं आहे. कारण खिरा तुमचा सध्या उत्पादनात आहे आणि याच्यावरचे अटॅक जास्त असल्यामुळं पपईवर अटॅक वाढू लागले. आपण अगोदर हा कंट्रोल करू आणि हा रिझल्ट मिळाल्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ काढू परत. आणि शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवी की ह्या प्रकारच्या व्हायरसवर कोणत्याही प्रकारची केमिकल ट्रीटमेंट अवेलेबल नाही. त्यामुळं एकतर झाडांना सेपरेट करणं किंवा याच्यावर त्याला काय असतं, एक तर तुम्हाला तो प्लॅन्टच याच्यातून बागेतून काढायला गेलं, झाडच काढून टाकावं लागतं. नाही तर दुसरा विषय असा आहे, तुम्हाला ट्रॅप लावून हे करून ते कंट्रोलमध्ये आणावं लागेल. त्याचसोबत तुम्हाला बायोमधून जे काही औषधी असतात मार्केटला ते भिजवून तुम्हाला त्याचं स्प्रेचं जसं रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार ते स्प्रे करावं लागतं आणि तोच कंट्रोल मिळावा लागतो. त्यासोबत झाडामध्ये ताकद ठेवणं गरजेचं असतं. कारण झाडाची इतर जी पानं असतात, आता तुमचे मुख्य जे नवीन पानं निघतं त्याच्यावरती अटॅक जास्त असतो त्याचा, आणि त्याचसोबत ते झाडातलं पिवळं पान तयार करतं आणि आतल्या साईडला करली होतं, करली म्हणजे गुंडाळतं, ते आतमध्ये गुंडाळलं जातं या व्हायरसने. झाडाची वाढच रोखून जाते. आता बघा, झाडाची वाढ जी ती थांबून जाते. आपला शेंडा थांबला म्हणजे झाड थांबलं. हां, त्यामुळं मग याला कंट्रोल मिळवणं फार गरजेचं आहे. जे काही 1-2-4 गोष्टी आहे तेवढ्या कंट्रोलमध्ये आणा, हा स्टॉप होऊन जाईल. आता आपण बघूयात याच्यामध्ये झाडाचे पानं कशी कर्ली झाले आहेत, इनवर्ट कर्लिंग गुंडाळी गेलेली आहेत. आणि हे जे नॉर्मल झाड आहे त्याच्या वाढीमध्ये आणि ह्याच्या वाढीमध्ये फरक जाणवतोय. आता याची वाढ वरती चालली आणि याची वाढ थांबली आता आहे. तर जर वाढ अशी थांबली तर मग यांनी शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होतं. तर याचं योग्य वेळेवर निदान करणं आणि ते समस्या सोडवणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यावर काही केमिकल ट्रीटमेंट नसल्यामुळे आपण याच्यावर बायोलॉजिकल ट्रीटमेंट करतो आहोत. पपई मोजॅक व्हायरस, हा पपया मोझॅक नावाचा व्हायरस आहे, जो व्हाईट फ्लाय टोबॅकी त्याच्यामुळं हा स्प्रेड होतो. त्याच्यामुळे ॲक्टिवेट होतो. धन्यवाद सर.